टॉस जिंकलेला आहे दहिसरने. प्रथम ते फिल्डिंग करतात. इन्व्हाइट केलं बेतोडच्या टीमला बॅटिंगसाठी. हे मॅच जबरदस्त होऊ शकते. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, दोन्ही संघांकडेही अत्यंत चांगले खेळाडू आहेत आणि त्यामुळे ही मॅच रंगतदार होईल अशी अपेक्षा सगळेजण करतायत. पण शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. बऱ्याचदा असं वाटत असतं की एखादा सामना रंगतदार होईल, पण तो कधी कधी एकतर्फी होतो आणि असं वाटत असतं की एकतर्फी एखादा सामना होईल. अशा जेव्हा चर्चा होतात तेव्हा मात्र त्या सामन्यामध्ये एक रोमांच निर्माण होत असतो. बघूया या मॅचमध्ये काय दडलेले. पहिल्या मॅचमध्ये दातिवली संघाने सहजतेने सामना जिंकला. 86 धावांचं संरक्षण करत असताना आयरे संघानेही चेसिंग करत असताना आयरे संघानेही थोडासा प्रतिकार केला, पण धावसंख्या इतकी जास्त होती की या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं नाही टीम आयरीला. बॅट्समन लवकर पाठवा. बेतवडे ओपनिंग प्लेअर मैदानावरती येऊ द्या. स्टॉप वॉच सुरू केला जाईल, लक्षात असू द्या. सगळ्यांना ही सूचना आहे. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटात फेकायच्या आहेत. 20 मिनिटात जर नाही फेकल्या 21व्या मिनिटावरती एक खेळाडू आतमध्ये येईल. सगळ्यांसाठी नियम आहे. स्टॉप वॉच या ठिकाणी आम्ही सुरू करतो. बॅट्समन लवकर पाठवा. जेव्हा गोलंदाज तयार होईल बॉलिंग मार्कवर तेव्हा मात्र स्टॉप वॉच आपण सुरू करणार आहोत. आणि जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल तो स्टॉप वॉच आपण थांबवणार आहोत. एखाद्या वेळेस थर्ड अंपायरकडे डिसिजन गेला असेल तेव्हाही तो स्टॉप वॉच आपण थांबवणार आहोत. त्यामुळे सगळ्या संघांना सूचना आहे आज खेळणाऱ्या की प्लीज वेळेवरती मॅचेस सुरू करायचे आहेत. आपल्याला वेळेवरती त्या संपवायच्या आहेत. ही षटकंही तुम्हाला वेळेवरती कंप्लीट करायची आहेत. पुढचा सामना ओमसाई आगासन आणि गुरुदत्त चेरादेव सागावमध्ये होणार आहे. पण थोडासा वेळापत्रक आपण चेंज केलं आहे. विनर वर्सेस विनर, विनर्स वर्सेस विनर्स असं मॅच असणार आहे. दातिवलीने कुठेही जायचं नाही. विशाल मडवी, निवृत्ती जयेश या गोष्टीकडे लक्ष द्या. यातून जो विजेता असेल तो लगेच तुमच्यासोबत खेळेल. चौथ्या लढतीमध्ये VCC उसरकर आणि जे गावदी विकेट संघ उंबारले असेल. चांगली आज लढती असणार आहेत. सलामीला आपण बघताय धीरज आणि समीर हे 2 सलामीवीर. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी अजय तयार होतोय. एक अष्टपैलू खेळाडू दहिसर संघाचा. स्टॉप वॉच या ठिकाणी आपण सुरू करतोय. हाफ ट्रॅकर होता, संपर्क झाला नाही. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू थांबवलाय. मला वाटतं मिलिंद त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंदचं. मिलिंदलाही थोडंसं शॉक बसला. अचानक चेंडू आला आणि त्या ठिकाणी आपण बघतायत आज जराही बाजूने गेला असता तर पहिल्याच बॉलवरती चौकार आला असता. अजय पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी तयार. वेगवान चेंडू. कॉट बिहाइंडचा अपील पंचांनी स्वीकारलंय. पहिल्याच चेंडूवरती इथे समीर बाद होतोय. स्ट्राईक वरती आले होते. पहिला चेंडू फेस करत होते आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती बेतोड टीमच्या. बॅटर मैदानावरती अजय त्या ठिकाणी आलेला आहे. अजय वर्सेस अजय. बॉलिंग मार्कवर अजय, बॅटिंगसाठी अजय. पहिला धक्का दिला अजयने यष्टांच्या मागे. कॉट बिहाइंड आपण बघतायत होत असताना समीर बाद झालाय. बॉलिंग मार्कवर अजय पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. समोर खेळतायत. पंच केलाय पण हा डॉट बॉल येते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिडॉनला. सुमितला आपण बघतो तिथे. महेंद्र होते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा
हो हो, कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. दोन फिल्डर धावतायत आउटफील्ड प्रचंड फास्ट. आणि हा पहिला चौकार त्या ठिकाणी येतोय अजयच्या बॅट मधून बेतवडे टीमसाठी. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. चौकारची गरज होती कारण हे षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू होतं आणि या चौकाराने धावसंख्येला थोडीशी गती मिळते. 5 धावा. ओ शफून घेण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. गोलंदाज अजयला फॉलो केलं होतं. जागा बनवते फटक्यासाठी, ऑन साईडला खेळायचं होतं पण संपर्क झाला नाही आणि चेंडू थोडासा खाली देखील राहिलाय. हा डॉट बॉल येते. चांगलं कमबॅक अजयचं. या ओव्हरचा अंतिम चेंडू असणार आहे. केवळ 5 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. मिस टायमिंग, झेलची शक्यता स्वतः अजय जज करतोय. अजयचा झेल अजयने टिपलाय. दुसरा धक्का बेतवडे टीमला लागतोय. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आहे 5. प्रवीण तांडेल मैदानावरती येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती प्रवीणला यावं लागलं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघताय 2 विकेट अजयने प्राप्त केले. केवळ धावा खर्च केले. त्या ठिकाणी आपण बघतोय 4 खर्च केले. ते लेग बायच्या रूपाने येते. ती लेग बायज बॉलरच्या अकाउंटमध्ये आपण काउंट करत नसतो. पण 5 धावा एकूण आपण म्हणतोय धावफलकावरती झालेल्या आहेत. आणि काय षटक राहिलं अजयचं. आधी बाद केलं समीरला कॉट बँड, त्यानंतर कॉटन बॉल अजयला बाद केलं. अजयने एक चौका ठोकला होता. अजयकडनं ती अपेक्षा होती आणखीन काही धावा त्याच्या बॅटने यायला हव्या होत्या पण ऑनसाईडला मोठा पटका खेळायच्या प्रयत्नात टायमिंग त्या ठिकाणी चुकलं. बॅटची वरची कडा लागली, चेंडू वर गेला आणि अजयने त्या ठिकाणी झेल टिपलाय. तर स्नेहल शेलार माथाडी गावचे या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. हार्दिक सहर्ष स्वागत आहे. येणाऱ्या तमाम लाडक्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लाडके खेळाडूंचं हार्दिक सहर्ष स्वागत. हा चेंडू वेगवान. यावेळेस मात्र आपण बघताय सुरुवात झालेली आहे दुसऱ्या षटकाला. बॉलिंग मार्कवर आपण बघताय सुमित त्या ठिकाणी अप्रतिम गोलंदाज, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सुमितने लक्ष वेधून घेतले. अनेक व्यावसायिक संघातून त्याची वर्णी लागताना आपण बघितलेली आहे. डाव्या हाताचा अत्यंत वेगवान गोलंदाज. हा देखील पडल्यानंतर सरळ येतोय मागे. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना हा चेंडू, हा डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. कोण विसेल TDPL मधला त्याचा परफॉर्मन्स. अप्रतिम खेळ. या दरम्यान जयदासजी शेलार यांचं आगमन होतंय. त्याचबरोबर विनोद रतन पाटील यांचंही आगमन होतंय भोपरगावचे. त्याचबरोबर महेश माळी यांचे आगमन होते. स्वागत आहे या तिन्ही व्यक्तींचं. आणि विवेक म्हात्रे दातिवलीचे यांचंही आगमन होतंय. या 4ही मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक 2025 मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ वेगाने पुन्हा एकदा यावेळेस मात्र विटकेवर संपर्क झाला. चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलेला आहे. बॅटची हलकीशी एज असावी त्याच कारणास्तव पंचांकडे कुठलाही सिग्नल आला नाही. एक धाव या ओव्हरमध्ये आपण बघतायत येते. तिसऱ्या चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 6. आक्रमण करावं लागेल. इथून मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. एक मोठी टोटल धावफलकावरती उभी करावी लागेल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. हा देखील यशांच्या मागे येतोय. यावरचा तिसरा चेंडू आपण डॉट बघतोय. सुमित नेहमीच इम्प्रेस करत आलाय. सातत्य काय असतंय सुमितने नेहमी दाखवलेलं आहे. आणि या मॅचमध्ये गोलंदाजी धारदार
वेग भरपूर आहे त्याच्याकडे, पण त्याचबरोबर टप्प्यावरती त्याचं नियंत्रण आहे. हा देखील फार वेगवान होता, हा देखील सरळ मागे येतोय. चौथा चेंडू डॉट. 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केले. धावसंख्या धावफलकावरती 6. सुमित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. क्वालिटी अटॅकसाठी दहिसर संघ नेहमी ओळखला जातो. हा चेंडू मागे येतोय, नशिबाची मिळते साथ. चेंडू निघाला सीमा रेषेच्या दिशेने, पण खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीत भोईर त्या ठिकाणी होते. चांगलं बॅकअप बघा, प्रयत्न केले. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी संत झाली, पण अशा प्रकारे आपण बघतायत षटक संपलेले. दुसरं धावसंख्या धावफलकावरती झाली ती एकूण 8. या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आल्यात आणि काय गोलंदाजी केली आहे P2 मध्ये आपण बघतायत सुमित भोईरने. धावसंख्या धावफलकावरती एकूण 8. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या एकूण 5. या ओव्हरमध्ये 3 धावांची गती आहे. 4.00 प्रति ओव्हर मागे. 2 षटकं पॉवर प्लेची संपलेली आहेत, अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. आणि पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षण तुम्ही विस्फारलेलं बघाल, फैलावलेले बघाल, कारण जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आता सीमारेषेजवळ तुम्हाला दिसतील. कारण जो नियम आहे पॉवर प्लेमधला, फिल्डिंगमध्ये काही बंधनं असतात. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात 30 यार्डच्या, आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक बाहेर लावण्याची ही मुभा देत असतो. बॉलिंग मार्कवर आदित्य, आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आदित्य. अंडर 24चा खेळाडू आहे आणि सातत्याने आदित्यही या संघासाठी जबरदस्त परफॉर्मन्स देत आलेले आहे. बघूया, बॉलिंगचे अनेक पर्याय दहिसरकडे आहेत. तयार होते आदित्य त्या ठिकाणी. धावसंख्या 8. हो, यावेळेस मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना धीरजने फाईन लेगच्या दिशेने ठोकला हा चौकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शफल झाली, या फटक्यासाठी जागा बनवली आणि फाईन लेगला हा चौकार आपण बघितला. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा होता. यावेळेस चेंडू गुड लेंथवरती होता आणि आपण बघतायत फलंदाज त्या ठिकाणी धावचीच्या रूपाने बाद होतोय मैदानावरती. 3रा विकेटचं पतन. बेतवडेच्या फलंदाज बाद झाल्या त्या ठिकाणी बघतोय आपण प्रवीण तांडेल. आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 12 धावा झालेल्या आहेत आणि 3 विकेट त्या ठिकाणी गमावलेले आहेत. ते म्हणजे बेतवडे टीमने नाणेफेक गमावली होती. प्रथम बॅटिंगला सामोरे जावं लागलं आणि मैदानावरती आता प्रवीण तांडेलच्या जागेवरती अमर तांडेल बॅटिंगसाठी येतोय. यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती, 5व्या क्रमांकावरती येतोय अमर. थोडीशी धावांची गती आपण बघितलं तर फार ती संत बघायला मिळते. विकेट त्या ठिकाणी 3 गमावलेले. अग्रक्रम त्या ठिकाणी कोसळताना आपण बघतोय. धीरज खेळपट्टीवरती जरूर आहे, पण तो देखील धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. 4 बॉलमध्ये त्याने 5 धावा आत्तापर्यंत केलेल्या आहेत. आता बघूया अमर कशा पद्धतीने या मॅचमध्ये बॅटिंग करतोय. फलंदाजी करणारे अनेक खेळाडू आपण बघत असतो, पण जो कठीण परिस्थितीमध्ये उभा राहतो, धावा करतो, तोच खरा फलंदाज असं आपण नेहमी म्हणतो. आणि या कठीण परिस्थितीमध्ये एखाद्या बॅटरने तिथे थांबणं गरजेचं आहे. नुसतं थांबून चालणार नाही, तर धावा देखील करणं फार गरजेचं आहे. टॉप आहे, झेलची शक्यता. झेल टिपल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तन्मय होते. या संघाचा आणखीन एक उभरता सितारा, एक हार्ड हिटर म्हणून तन्मय चांगली कामगिरी करतोय. नवीन नवीन चेहरे आपल्याला अनेक संघांमध्ये आपण बघत असतो, त्यातला तन्मय देखील एक जबरदस्त पिंच हिटर म्हणून टीममध्ये त्याची भूमिका आहे. मैदानावरती आता जितेकेश त्या ठिकाणी जातोय. अमर परतलेला आहे. 4 विकेट गमावलेले आहेत. 12 या धावसंख्येवरती. गोलंदाजी लाजवाब होते. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, पण त्यानंतर आदित्यने दोन्ही चेंडू पुढे ठेवले. आदित्यकडे प्रचंड वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी तो करतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आल्यानंतर त्याने कुठेतरी कमबॅक केलं, नियंत्रण राखलं पुढच्या 2 चेंडूवरती आणि अत्यंत सुंदर त्याची ॲक्शन तुम्ही बघतायत. जितेकेश येतो यावेळेस 6व्या क्रमांकावरती. सामना करेल आदित्यचा.
हो स्विच हिट पाठवलाय. थर्ड मॅन सीमारेषे बाहेर येतोय. हा चौकार जितेकेशच्या बॅट मधून आणि जी धावसंख्या स्थिरावली होती एका जागेवरती थांबली होती. दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये ही धावसंख्या लुळी पडली होती तिला मात्र कुठेतरी आता चालना मिळते आणि ती जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. आणि या चौकारांची नितांत गरज मैदानावरती आहे. विकेट जरूर गेले आहेत पण धावांची गती. बॉल द्यायचं आहे बघा कारण बॉल मला वाटतं तिथे चिखलात गेलेलं आहे. थर्ड मॅनला झाडाझुडपात गेलेलं आहे आणि त्यासाठी शोध पथक आमचं सक्रिय झालेलं आहे. एक लहान मुलगाही तिथे दिसतोय. लहानपणी आपणही अशाच पद्धतीने झाडाझुडपातून चेंडू शोधून काढायचो. आणि बघा आमचं शोध पथक त्या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉडमध्ये असे शोध पथक चे काम करणारे लोक नसतील. आणि बिंदास आमची गेली होती बघा साबेचे बिंदास. बिंदासची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण बघितली तर अनेक भूमिका आपण बघितली. तो एक चांगला नेपथ्यकार म्हणून देखील नावारूपाला येईल. सजावटकार आहे. यंदाच त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आहे पण त्याचं डेकोरेशनचं जे काम आहे त्याचं नाव आम्हाला दिलं नाही. कुठल्या नावाने डेकोरेटर्स म्हणून तो काम करतोय याची माहिती आम्हाला बिंदासने दिली नाही. हो यावेळेस मात्र जितेकेश ने ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. येतो हा षटकार. ग्रेट टायमिंग ग्रेट कनेक्शन. वॉट अ शॉट सिलेक्शन. सिक्सर. जणू काय सांगतोय आपल्या संघ सहकार्याने की बॅटिंग कशा पद्धतीने करायची आहे. तर आयवा कॅसाठी देवांश विकी पाटील याचकडून 200 रुपये आहेत. बघा गाडीवरती जे बसले होते कॅच पकडले असते 200 रुपये मिळाले असते. 2 लिटर पेट्रोल तरी टाकता आलं असतं. पेट्रोल मला वाटतं 107 की 110 आहे. 200 रुपयात थोडंफार काही करता आलं. अशा प्रकारे 3 षटकं संपन्न होत आहेत. आदित्यने सुरुवात केली होती पहिल्या बॉलवरती चौकार आणि नंतर आपण बघतायत पुढच्या 3 चेंडूमध्ये त्याने 10 धावा खर्च केल्यात. एकूण 14 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावांची गती आहे. 7.33 प्रति ओव्हर मागे. स्ट्रायकिंग एंडला धीरजला डगआउटमधून आवाज येतो की आता आक्रमण करावं लागेल. धीरजकडे क्षमता आहे मोठी फटकी खेळण्याची. तो टॉप ऑर्डरचा बॅट्समन आहे पण या इनिंगमध्ये थोडासा संघर्ष त्याचा आपण बघितला. मात्र बघूया सुमितच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने बॅटिंग करतोय धीरज. सुमित लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वेगवान चेंडू फुल लेंथ होता ड्राईव्ह करतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत आदित्य होते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. केवळ एक धाव येईल. स्ट्राईकवरती जितेकेश येतोय. जितेकेशच्या बॅटमधून आपण 2 चेंडूमध्ये आधी 3 चेंडूमध्ये 10 धावा बघितलेल्या आहेत. तो मात्र स्ट्राईकवरती आलाय आणि त्याच्याकडनं आता अपेक्षा समर्थकांना असतील संघ सहकार्यांना असतील. त्याच्या बॅटमधून आपण स्विच हिट बघितला चौकार बघितला आणि त्यानंतर मिडविकेटची सीमारेषाही त्याने क्लिअर केली होती. बॉलिंग मार्कवर सुमित लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो प्रचंड वेग शफल झाले होते. आउटसाइड दी ऑफ स्टंप आले होते. चेंडू मात्र अगदी यष्टांच्या वरून येतोय आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 4 डॉट फेकले होते. या ओव्हरमध्ये 1 डॉट आपण बघतोय. सुमितचं नेहमीच वैशिष्ट्य राहिले. इकॉनॉमिकल बॉलिंग तो करत आलाय. विकेट टेकिंग गोलंदाजी तो करत आलेली आहे. त्यामुळे दुसरं षटक ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवण्यात आली आहे. हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. गुड फिल्डिंग. केवळ 2 धावा येतात आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती बेतेवडे टीमची झालेली आहे. ती म्हणजे एकूण 25. आपण आहोत साबेच्या क्रीडांगणावरती. पाटील क्रीडांगण हे त्याचं नामकरण करण्यात आलेले आहे. ड्राईव्ह करताय. स्वीपर कव्हरला फिल्डर पॉईंटवर येत आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आहे आणि काय थ्रो आहे बघा डीपमधून. हर्ष त्या ठिकाणी होते. फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच दहिसर संघाने राखलेला आहे. बॉलिंगसाठी देखील हा संघ ओळखला जातो आणि तिन्ही डिपार्टमेंटमध्ये दहिसरची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद राहिलेली आहे. बेतवडे संघ देखील
एक चांगला संघ आहे, पण आज बॅटिंगमध्ये कुठेतरी हा संघ थोडासा बॅकफुटवरती बघायला मिळतोय. ओ संपर्क नाही, शॉट ऑफ लेंथ होता पण फाईन लेगला. तन्मय धावतोय चेंडूच्या मागे, अडवलाय, थांबवलाय चेंडूला. आणि बघा तिसऱ्या धावेसाठी इथून मात्र वेगाने येतोय जितेकेश. थोडीशी निराशा आहे सुमित, माहिती आहे चेंडू अडवता आला असता. प्रत्येक खेळाडूने स्पेशली इनफिल्डमध्ये जे फिल्डर असतात त्यांनी अत्यंत जागरूक राहायला हवं, सावध राहायला हवं. दक्ष 11 गावदेवी दहिसर मैदानावरती स्वर्गीय धनंजय शेलार 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. सुमित लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ड्राईव्ह करतायत, समोर फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं आपण बघतायत. आणि अशा प्रकारे या षटकाची होती समाप्ती. धावसंख्या धावफलक होती चौथ्या षटकाच्या अखेरीस 30 धावा झाल्यात आणि 7.5ची धावगती आपण बघतोय. सुमितचं आपण गोलंदाजीचं पृथक्करण केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्याने दिल्या होत्या धावा 3 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघताय धावा दिल्यात त्याने 6 की 8 धावा दिल्यात. तर 8 धावा दिलेल्या आहेत. विकेट एकही मिळाला नाही, पण 2 ओव्हरमध्ये त्याने केवळ 11 धावा दिल्यात आणि 5.5चा त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिलेला आहे. अत्यंत चांगली बॉलिंग. अजयनेही पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि आदित्यचं षटक थोडंसं मागडं राहिलं जिथे 14 धावा आल्या. तर बघूया अंतिम षटकामध्ये. आणि 4 ओव्हर 18 मिनिटात कंप्लीट झालेले आहेत. नक्कीच कौतुक करूया आपण दहिसरचं, कारण 20 मिनिटं दिली गेली होती. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे आहेत. पण पहिल्या इनिंगमध्ये आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं की 20 मिनिटाच्या आतच 4 ओव्हर कंप्लीट झाल्या होत्या, त्यामुळे कुठल्याही प्रकारे खेळाडू आता आत येणार नाही. बॉलिंग मार्कवर जयेश संघनायकाच्या भूमिकेत त्याला आपण बघितलं, नाणेफेकीसाठी तो आला होता. स्ट्राईकला जितेकेश. जयेश टू जितेकेश, अंतिम षटक. स्वीट शीट करण्याचा प्रयत्न, अपील त्या ठिकाणी होत आहे शॉर्ट थर्डमॅनला. पंचांना या अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही, कारण संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाही. शरीराचा वेध घेऊन हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला होता. हा डॉट बॉल येतोय. सुरुवात डॉट बॉलने करतोय जयेश. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला खेळतायत, हवेत आहे. झेलची शक्यता, आदित्यने हा झेल टिपलाय आणि जितेकेशकडनं अपेक्षा होती या ओव्हरमध्ये तो काही मोठे फटके खेळेल, पण त्या ठिकाणी तो बाद होतोय. आणि मैदानावरती आपण बघतायत हा धक्का लागतोय तो म्हणजे जितेकेशच्या रूपाने 5वा. न्यू बॅटर मैदानावरती कपिल त्या ठिकाणी येतो जितेकेशच्या जागेवरती. एकूण 5 विकेट आणि धावा फलकावरती 30. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये एकही धाव आली नाही, पण विकेट मात्र प्राप्त केलाय जयेशने. स्वर्गीय धनंजय शेलार 11 गावदेवी दहिसर फिल्डिंग करत असताना काट करतायत. गॅप मोठी आहे, फिल्डर येत आहेत डीप पॉइंट वरनं, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 34. हो एज होती स्टॅनच्या मागे, त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि या दरम्यान 2 धावा इथून पूर्ण करतायत. कपिलच्या बॅटमधून सुंदर स्क्वेअर कट आपण बघितला, हा देखील कट करायचा होता पण बॅटची एज लागली. स्टॅनच्या मागे फार वेगाने चेंडू आला होता आणि या 2 धावा इथून मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती
36. दरम्यान दीपक दादा शेलार यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं दीपक दादा. हो, यावेळेस मात्र जोरदार प्रहार पण थेट गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट मैदानावरती बेतवडे संघाचा. कपिल बाद झालाय. 6चं योगदान कपिलने दिलेलं आहे. मैदानावरती विकास येतोय. यावरचा अंतिम चेंडू असणार. धावसंख्या धावफलकावरती 36 आपण बघतोय. द न्यू बॅट्समन बिगुल. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण थ्रू अंडरम पद्धतीने आलाय आणि त्यामुळे या 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे सत्र संपलंय पहिलं. आणि पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना बेतवडे टीमने केल्या धावा एकूण आपण बघतायत 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. स्वर्गीय धनंजय शेलार 11 गावदेवी दहिसर या संघाला करायच्या आहेत 39 धावा 30 चेंडूमध्ये. विनर्स वर्सेस विनर्स असणार आहे. यानंतर जो संघ जिंकेल या मॅचमधून तो दातिवलीशी फाईट करेल. आणि त्यानंतर ओमसाई आगासन आणि गुरुदत्त चेलादेव सागाव दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहे. एक जबरदस्त बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. पण यानंतर जी मॅच होईल त्या मॅचनंतर ती मॅच असणार आहे. ॲडजस्टमेंट आहे. पुन्हा एकदा थोडासा वेळापत्रकामध्ये बदल आपण करतोय. तर आगासन आणि सागावचा सामना आपण शेवटला ठेवला आहे. 4था ठेवलेला आहे. आणि VCC उसरगर आणि जयगावदेवी उंबारलीमध्ये मॅच होणार आहे. तर उसरगरचे कॅप्टन DJ ब्राओ त्या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे त्यांचं. काही सन्मान आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तर जयदाजी शेलार यांना मी विनंती करेन आपलं शुभ असे आपण दातिवली गावचे विवेक म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. या विवेक आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. विवेक म्हात्रे, महेश माळी हे काही फार जुने मित्र आहेत. विनोद हे जिवलग मित्र आहेत. तर विवेक म्हात्रे यांचा सन्मान जयदास शेलार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्याचबरोबर महेश माळी यांनाही आपण सन्मानित करतोय. मॅन फ्रॉम माथाडी हा सन्मान देखील जयदास दादा शेलार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. महेश माळी आपण देखील यायचं आहे. आणि महेश माळेनंतर बोपरगावचे विनोद पाटील, विनोद रत्न पाटील यांनाही आपण सन्मानित करतोय. त्यांनाही विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि हा सन्मान आपण स्वीकारा. या तिन्ही मान्यवरांचं सन्मान या ठिकाणी झालेलं आहे. आता होऊया आपण लगेचच सामन्याच्या उत्तरार्धाकडे. दुसऱ्या सत्रामध्ये बघूया टार्गेट त्या ठिकाणी 39 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे बेतवडेच्या माध्यमातून. बघूया काय घडतं या मॅचमध्ये. द्वितीय सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की संरक्षण केलं जाईल. आणि जेव्हा या सामन्यास सुरुवात होईल या ऐकूया कॉम्बॉक्समधून पुन्हा एकदा आवाज. प्रथमेश ठाकूर नेदेवली यांचा आवाज ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर, आपला मनपूर्वक आभार. सत्र दुसरं सुरू झालं. डाव संपला. पहिल्या डावाचा अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळालं 38. 38-39 धावांचं मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी प्रारंभी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अजय आणि मिलिंद ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये षटक पहिला आणि गोलंदाज जितिकेशला आपण पाहतोय. बेतवडे गावचे राजेश भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला होते सुरुवात. जितिकेश गोलंदाजी मार्कवरती षटक पहिला. मॅन्डेटरी पॉवर प्ले अंपायरचा ग्रीन सिग्नल स्टॉप सुरू झालाय. यानंतर विजयी संघांमध्ये सामना असेल. विनर सो पहिला सामन्यातला विजय संघ अर्थातच दातिवली विशाल, आपण देखील तयार राहा. ड्राईव्ह केला पहिला चेंडू. ऑफड्राचा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये चेंडूला कलेक्ट केलं गेलं. अधिकृत लॉंग ऑफचं ते क्षेत्र. धावसंख्या सिंगल मिळते. धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. पहिली धावफलकावरती अंकित. 39 धावांचं मापक असं आव्हान आहे. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आव्हान तितकंसं कठीण नसेल. गोलंदाजी अप्रतिम झाली. षटक पहिलं अजयचं राहिलं. 5 धावांचं 2 विकेटाने मिळवला. सुमित 3 धावा खर्च करून गेला. त्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं आदित्याला, त्यानं 14 धावांचं षटक हाताळलं. तर 1 विकेटाच्या कातामध्ये धावचीची संधी गमावली आहे. संधी होती आणि संधीचं सोनं तिथे मात्र करता आलं नाही. त्यानंतरच्या षटकामध्ये सुमित पुन्हा आला. सेकंड स्पेलमध्ये अवघ्या 8 धावा त्यानं नक्कीच खर्च केल्या. आणि त्यानंतर जयेश आला. त्यानं 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट देखील नक्कीच मिळवल्या. आणि अशा प्रकारे डाव संपला. पहिला अवघ्या 38वर 39 मापक लक्ष ठेवत असताना पाठलागाला झाली सुरुवात. 2 धावा. ऑफस्टंपच्या बराच बाहेर. पंच इशारा करत असताना अवांतर धावेचा व्हाईट बॉल. धावसंख्या अवांतरनं पुढे. टीमची टोटल 3 वरती. इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक होते पॉइंटला. कोणत्याही प्रकारची मिस्टेक झाली नाही. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. लागणारा धक्का पहिला तो खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना स्वर्गीय धनंजय 11 गावदेवी दहिसरला. थोडं कॉम्बॉक्स मध्ये आवाज थोडा कमी करा प्लीज. रोशन विनंती आहे आपल्याला. धनंजय स्मृती 11 गावदेवी दहिसर बनाम बेतवडे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. फॉरहँड वरून गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जितिकेश तयार होतोय. ज्यानं 1 विकेट मिळवलं. न्यू बॅटर महेंद्र मैदानामध्ये दाखल झालाय. ऑफस्टंपच्या बाहेर होता. हलका कट करायचा सावधा करता स्कोर. तो विकेट फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. यावेळेस लाऊड अपील आहे. हाईट फॅक्टर प्रश्न राहिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान धाबा संख्या मिळत नाहीये. खर तर अपील झाली पंचांकडे, पण पंचांनी अपील पेटाळली आणि त्या दरम्यान डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. सिंगल व्हाईट बॉल विकेट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. शेवटचा अंतिम चेंडू एक शिल्लक असेल या षटकातला आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. हाऊ वॉज दॅट पंचांना विचारलं. व्हाईट बॉल. याच दरम्यान सन्माननीय हरिचंद्र दादाजी शेलार साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम हरिचंद्रजी शेलार साहेब, आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय.
आतापर्यंत तब्बल 2 वाईट बॉल हाताळले गेलेत. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, अप्पर कट केला गेलाय, चेंडू मात्र चाललाय मागे थर्डमॅनला आणि जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातला आणि या सत्रातला पहिला चौकार. ते सहकारी असू द्या. स्टॉपवॉच सुरू आहे, स्टॉपवॉच थांबणार नाही. तानाजी यांना आपण पाहतोय खरं तर गोलंदाजी मार्क वरती. सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पाबल प्लेसर दुसरं षटक आपण पाहतोय. 2 फिल्डर पहिल्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर होते. त्याने आता P2 3 फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मध्ये वाडिश लॉंग ऑफ ला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो. ऑफ साइडला पुल करायचा होता मी सॅमिंग बॉल मध्ये फिल्डर मात्र अनुमान लावता येत नाहीये. येस ते सांगताय सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावरती मात्र प्रहार करतायत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कॅच कंप्लीट होऊ शकला नाही. अनुमान तो लावता आला नाही. बॉल कदाचित उंच आकाशामध्ये गेल्यानंतर दिसला नसावा फिल्डरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन ला एक तुम्हाला पाहायला मिळतात स्क्वेरिश मिड विकेट. त्यानंतर वाड ऑफ लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर थर्ड मॅन फाईनली गात आहे. स्लिप मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल आणि थर्ड मॅनचा वरून खेळला. या फटका देखील भरपूर सुंदर आहे. क्या बात आहे. यापूर्वी देखील असाच एक स्ट्रोक तुम्ही पाहिला आणि पुन्हा एकदा अप्रतिम फटका तुम्ही पाहता. त्याहून दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. एका चरणावरती असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो की काय, पण तिथे मात्र चेंडूला अडवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धाबा इथे आला होता. त्यानंतर मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च करतात. धावफलक घेऊन पोहोचले आता 12 वरती. 12 रन्स ऑन बोर्ड. राहुल पाटील मात्र वाटतं आज संघामध्ये नाही आहेत आणि त्यांची कमी जाणवत्या. डीजे करण इन द मिक्स. येस ऑफ साइडला पॉवर पॅक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. त्यांचा वाक्याच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा येतोय. आयन हँडसम सिक्सर. बाहेर षटकार तुम्ही पाहिलाय. जबरदस्त तडाखीबंद फटका झाले. नक्कीच पॉवर पॅक्टेड. यावेळेस शफल झालाय आणि चेंडूला हवाई सफर वरती पाठवलाय. टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. लॉंग लेगच्या वरून ठोकलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा भव्य षटकार. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला हवाई यात्रेवर पाठवलं होतं. यावेळेस स्वतःवरती नाराज आहे. पुन्हा लॉप करायचा होता. बघा बॅटफील्ड करतायत. इनसाइड आउट ट्राय करायचा होता. खरं तर संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलनं सुरुवात झाली आणि शेवट देखील या षटकाचा डॉट बॉल नाही झाला. 2 षटकाचा खेळ संपन्न आणि 39चा पाठला करताना दावा झाला. धावफलकावरती 24. उर्वरित समीकरण येणारे 18 बॉल आणि 15 धावांची गरज. 18 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 15.
तर चला वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य असू द्या, विनंती असेल. बेतवडे संघ स्टॉपवॉच सुरू आहे. ऑलरेडी आपण पाहिलं 2 षटकांसाठी तुम्ही ठीक 10 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. जितिकेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या उजव्या बाजूला आमचे सिद्धेश आहेत आणि त्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये मिलिंद मात्रे यांना आपण पाहतात, मिलिंद पाटील यांना आपण पाहतात. सिद्धेश आणि मिलिंद चे दोन्ही स्कोरर काल देखील अप्रतिम भूमिका स्कोररची निभावली गेली. दोघांच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्कोरिंग सुरू आहे. टेक्निकल रूम मध्ये आमच्या सोबत टेक्निकल एक्सपर्ट खरं तर आमचे रोशन फराड यांना तुम्ही पाहतायत. नेहमीच नाबन्यतापूर्वक त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही नवीन एनिमेशन्स असू द्या, ग्राफिक्स असू द्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. मॉडर्न टेनिस क्रिकेट ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमचे सागर फराड असो, अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे, आतिश फराड असतील, भावेश ठाकरे असतील, ओमकार असतील, आमचे अजय असतील, उरण असतील, अर्थातच नीरज, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन पप्लू असतील. सर्वांची मेहनत या टेलिकास्ट या वाहिनीला मोठं करण्यामागे. सबस्क्रायबर्स एकंदरीत आपण पाहिले तर MTC चे 61,000 सबस्क्रायबर्स. क्या बात है, अप्रतिम अनोखा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. अद्भुत स्ट्रोक कलात्मकतेसह उदाहरण मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करत असताना चौकार. पुन्हा एकदा बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतं. तर यापूर्वी अप्रतिम फटका एक्झिक्यूट केला होता. बॉडी लाईन मध्ये येणारा बॉल जागा भरवून यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून खेळला गेला, पॉइंट लेगचा बाहेर आला, पण त्यानंतर मात्र विकेट संपादित केले गोलंदाज जितिकेश. फलंदाज होतोय बाद आणि महेंद्रला देखील सोडावं लागेल मैदान. खरं तर नुकताच झालेला बिग बॅश धमाका कोणगाव स्पर्धेमध्ये पवन केनेवरती पैशांचा पाऊस झाला. हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि यामध्ये काही होऊ शकेल. आणि खरं तर बऱ्याचशा प्रेक्षक असू द्या किंवा बऱ्याचशा लोकांनी त्यावरती टीका केल्या की मैदानाच्या आतमध्ये जाऊन पैसे उडवणे चुकीचं आहे. पण बऱ्याच चुकीच्या जागेवरती जेव्हा लोक पैसे उडवतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीची मजा येते किंवा त्या गोष्टीमध्ये अभिमान वाटतो. पण इथं जर आपल्या खेळाडूवरती पैशांचे पाऊस झालाय तर त्या गोष्टीवरती लोक टीका करतात, हे चुकीचं आहे. खेळाडूवरती पैसे उडवले गेले खरं तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे त्या खेळाडूसाठी. आणि राज सांगतात की तसं होईल लवकरच, चला हरकत नाही. थोडं हास्यमय वातावरणाच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये झालं, कारण DJ राज आहेत त्यामुळे हे हास्यमय वातावरण सातत्यानं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होत आहे. विनोद पाटील सर यांच्यासोबत ते अनोखं नातं आहे त्यांचं देखील. यावेळेस देखील मिड ऑन मधून मागे लॉंग ऑनला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. येस, सिंगल मिळाली आणि धावसंख्या सिंगलने टोटल सिद्धेश आम्हाला सांगतील. येस, 29. यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते थर्डमॅनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतायत. समीर तिथे होते आणि कोणत्याही प्रकारची चूक ते करत नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज आणखीन एक बाद होईल आणि लागतोय दहिसर संघ खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेमध्ये धनंजय स्मृती 11 या धावानं उतरलाय आणि आणखीन एक धक्का.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश. आदित्य आणि आकाशला आता मात्र संघाचा डाव सावरायचा. आदित्यने एकदा बनवली, आकाश नौका फलंदाज मैदानामध्ये. अजय गोलंदाजी मार्कवरती फार हँड वरून आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये एकंदरीत विजयासाठी आपण पाहिलं तर 10 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 10 धाबांची गरज आहे. फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट वर, मात्र डीप मधून भरपूर वेगानं आल्यात. धावफलक आपण पाहिलं एकंदरीत आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 30 वर. टार्गेट 39 होतं, 30 झाल्यात. 9 धावांची गरज. चेंडू 11 शिल्लक आहेत. 11 चेंडू 9 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल इनफिल्ड वरून उडवला, फटका चांगला. फिल्डर त्या झोन मध्ये नाही असते तरी फक्त दर्शक बनले असते, कारण बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुस्तकी फटका तुम्हाला पाहायला मिळाला, कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केलाय. षटकार करायला म्हणजे आता धावफलक तब्बल 36 वरती फक्त 3 धावांची गरज असेल. स्पर्धेला खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण योगदान ज्यांचं लाभलंय त्या सर्वांची नावं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सन्माननीय श्रीमान जयदासजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून ऑन ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाला. सामनावीरसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज तुम्ही पाहिलं तर पुष्पकजी ठाकूर यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. हे क्रीडांगण खऱ्या अर्थानं केस उपलब्ध करून देण्यामागे महत्वाचं योगदान राहिलं. गणेशजी पाटील साहेब आणि सुदर्शन पाटील साहेब आणि साबे ग्रामस्थ मंडळी यांचा मी आभार व्यक्त करतोय. नागेशजी कदम, राहुल सिंग, अशोक तिवारी, त्याचप्रमाणे इक्बाल शेख आणि आपण पाहतोय संकेत तावडे यांनी आम्हाला बॉल बॉक्स पुरस्कृत केलेले आहेत. आणि या सर्वांचं भरपूर महत्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. यावेळेस बॉल मध्ये क्षेत्ररक्षक फक्त धावतायत वेगानं आणि काय घडेल आता पाहायचंय. पंचांचा इशारा आला नो बॉलचा, नो +1 आणि नक्कीच इथे मात्र सामना संपतोय. मॅच फिनिश आणि या बॉलवरती मात्र सामना संपला गेला. सामना जिंकला धनंजय स्मृती 11 गावदेवी दहिसरनं. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. चला लगेच टॉस साठी या. 4 षटकांचा सामना लगेच खेळवला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय महेशजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. महेशजी माळी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करतोय. चला दोन्ही विनिंग टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल आपण यायचं टॉस साठी. एका बाजूला दातेली विशाल यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार वेलकम डीजे ब्राओ. विशाल तर नुसारकर म्हटलं की त्यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं. जागृती स्पोर्ट्स संघ व्यावसायिक स्तरावरती जेव्हा तेव्हा खेळतो तेव्हा ते संघ बांधणी करतात आणि मला तर वाटतं रोहा विभागामध्ये पप्पा शेठ माबळे यांच्याशी चर्चा झाली आहे आणि लवकरच तिथे देखील सारसोलीच्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बिंदा शेठ पाटील मातारणी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. खर तर पुढच्या सामन्याचा टॉस इथे झालेला आहे. दहिसर संघाने टॉस जिंकून निर्णय काय असेल दहिसर फिल्डिंगचा? तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोरिया परिवर्तन मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करेन आमचे समालोचक. खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्यांनी आपल्या नावाची छाप उमटवली, अर्थातच बदलापूरचा डोंबिवलीचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ बोपर विनोदजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच अजय. पहिले षटक ज्याने हाताळलं, केवळ 4 धावा तिथे खर्च केला आणि 2 विकेट प्राप्त केलेत. त्याचा अजय मॅन ऑफ द मॅच. आदरणीय हरिश्चंद्र दादा शेलार यांना विनंती करेन आपला शुभ हस्ते आपण अजयला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करायचा आहे, त्याचा सन्मान करायचा आहे.